घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता 14 वर गेलाय। 43 जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत, त्यापैकी एक जण गंभीर असल्याचे कळते। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आला। उच्चस्तरीय चौकशी करण्याचे शिंदे आणि फडणवीसांकडून आदेश देण्यात आलेले आहेत। तर काल घडलेल्या घाटकोपरमधल्या दुर्घटनेबाबत आता मोठी अपडेट समोर येते। त्या दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा आता वाढून 14 वर पोहोचलेला आहे, तर 43 जण हे सध्या उपचार घेत आहेत। त्यांच्यावरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, त्यापैकी एक जण गंभीर असल्याची माहिती समोर येते। घाटकोपरमधली कालची दृश्य आपण बघतोय आणि दुर्घटनेनंतर आज सकाळची दृश्य सुद्धा आपल्या समोर। अवघी काही सेकंद आणि या काही सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालं। काल मुंबईमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसादरम्यान घडलेली ही दुर्घटना। घाटकोपरमध्ये ही घटना घडली आणि यामध्ये आता 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा मृतांचा आकडा आज सकाळी वाढून 14 वर पोहोचलेला आहे, तर अद्यापही 43 जणांवरती उपचार सुरू आहेत। यापैकी सुद्धा एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। काल घडलेली ही दुर्घटनेची दृश्य आपल्या समोर आहेत आणि त्यानंतर आजची ही ताजी दृश्य आहेत। आज सकाळची ही दृश्य आहेत जी आपण आता बघतोय। या ठिकाणी घटनास्थळी एनडीआरएफचे जवान त्याचबरोबर पोलीस सुद्धा उपस्थित आहेत। या दुर्घटनेनंतर काय अवस्था नेमकी या ठिकाणी झाली होती याचा अंदाज आजची ही दृश्य बघून आपण लावू शकतो। घाटकोपरमधली अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना। आणि या संदर्भामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते आहे। घाटकोपर दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा हा आता 14 वरती पोहोचलेला आहे, तर 43 जणांवरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांकडून आज सकाळी पाहणी करण्यात आलेली आहे। फडणवीसांकडून जखमींची विचारपूस केली गेली आहे, तर केसरकर यांनी सुद्धा या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस केली। त्याचबरोबर केसरकर यांनी सुद्धा पाहणी केलेली। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच या घटनेबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, कालची अपघाताची दृश्य आणि त्यासोबतच आजची सकाळची दृश्य सुद्धा समोर आहेत। किती मोठा, किती भीषण, किती भयंकर हा सगळा अपघात असेल याचा अंदाज केवळ ही दृश्य बघून आपण आता लावू शकतोय। काय परिस्थिती आहे, आजूबाजूला काय दिसतंय? गुरु, आपण जर पाहिले तर कालच्या या अवकाळी पावसामुळे अत्यंत दुर्दैवी अशी घटना ही मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली। मी आज सकाळपासून त्याच ठिकाणी उभा आहे। मी ही या संपूर्ण परिसरातील दृश्य दाखवू शकतो। ही दृश्य आहेत या संपूर्ण परिसरातील। याच ढिगाऱ्याखाली अनेक जण जी आहेत ती अडकली होती आणि त्यातली काही जण जी आहेत त्यांना यातून बाहेर काढण्यात जे आहे ते एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला यश आलेलं आहे। तर या संपूर्ण दुर्घटनेमध्ये सध्या तरी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 73च्या जवळपास लोक जी आहेत ती जखमी आहेत आणि त्यांना स्थानिक जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र आपण जर पाहिलं तर या ढिगाऱ्याखाली अनेक गाड्यांचा चुरा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मग त्यात दुचाकी असतील, 3 चाकी असतील, 4 चाकी गाड्या असतील, यांचा अक्षरशः या ढिगाऱ्याखाली जो आहे आपण पाहू शकतो चुरा झालेला आहे। सगळ्यात मोठा हा जाहिरातीचा फलक होता आणि तो अचानकपणे कोसळल्यामुळे जे पावसामुळे आडोशाला आलेली जी या ठिकाणी मुंबईकर होती किंवा मंडळी होती ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर ही सगळी स्थानिक लोक आहेत जी या ठिकाणीच राहतात आणि हे देखील रात्रीपासून या ठिकाणी बचाव कार्यासाठी इथे हातभार लावत होते। आपण जर पाहिलं तर ते रात्रीपासून या ठिकाणी होते। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही रात्रीपासून या ठिकाणी होतात, बचाव कार्य करत होतात, नेमकी काय परिस्थिती होती, कशी झाली, किती जण आलेले, काय नेमकी परिस्थिती? नाही, ॲक्च्युली असं होतं, जे फायर ब्रिगेड, फायर मार्शल वगैरे आहेत त्यांनी त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढा प्रतिसाद दिला। डिझास्टर मॅनेजमेंट टीम, एनडीआरएफची टीम सगळे होते आणि त्यांना जेवढं जमलं तेवढा त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। तरी देखील
कोलॅप झालेला आहे. प्रत्येकाने आपापले प्रयत्न केलेत आणि अजूनही प्रयत्न चालू आहेत. पुढे बघू आता. स्थानिक प्रशासनासोबत तुम्ही देखील या ठिकाणी मदतीला उभे राहिलात, एक मित्र म्हणून या ठिकाणी तुम्ही उभे राहिलात. या सगळ्या घटना तुम्ही जवळून पाहिलेली आहे. साधारणतः आता कोणी आत असण्याची शक्यता आहे का, किंवा किती जणांना आता बाहेर काढण्यात? आता सध्या तर आम्ही काहीच आयडिया देऊ नाही शकत आणि जेव्हा काम करत होते तर कोणाला काही आयडिया नाही की कुणी किती मदत केलेली आहे आणि किती जिवंत व्यक्ती काढलेत किंवा बॉडीज काढलेत. कोणाला काही आयडिया नाही. असे हवेमध्ये कॅल्क्युलेशन देऊन काही अर्थ नाही, म्हणून या विषयावर न बोललेलंच बरं. इथे काम करताना आता काय अडथळा सगळ्यात प्रामुख्याने जाणवतो? कारण की पेट्रोल पंप होतं हे या ठिकाणी. आता बेसिक आमच्याकडून जी मदत होते आम्ही तीच करतोय. त्याच्या व्यतिरिक्त तर आयडिया नाही आहे आपल्याला. आपण कटिंग वगैरे वेल्डिंग करू नाही शकत कारण पेट्रोल पंप आहे. त्यामुळे स्पार्क होऊन आग लागण्याची शक्यता आहे आणि अगोदर एक अपघात झालाय, आणि अजून काहीतरी नवीन फेस करावं लागेल आपल्याला. ते नको आहे म्हणून चाललंय थोडं. नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर हा पेट्रोल पंप होता आणि यावर हा जाहिरातीचा फलक कोसळला. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे हायड्रॉलिक मशीन येते ज्याने गॅस कटर ज्याला आपण म्हणतो, त्या गॅस कटरचा वापर जो आहे तो केला जाऊ शकत नाही कारण की पेट्रोल पंप आहे. आपण जर पाहिलं तर CNG पंप पण होता. ही समोर जर आपण दृश्य पाहिली तर ही CNG पंपाच्या हे CNG पंपाचे जे गॅसचे बाटले आहेत ते सध्या खाली करण्यात आलेले आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी आहे आणि हे त्याच सगळ्या ह्याच्यावर जर आपण पाहिलं तर हा जाहिरातीचा फलक जो आहे, मोठा गर्डर तो कोसळलेला आहे. सध्या इथे मोठ्या ज्या क्रेन मशीन आहेत त्या आलेला पाहायला मिळतात. त्यांच्या सहारे काही भाग जो आहे यातला तो उचलण्यात येईल आणि त्यानंतर आणखी काही जण जी शक्यता वर्तवण्यात येते अजूनही की आणखी काही जण जी आहे ती मध्यभागी अडकल्याची शक्यता आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो. आता नेमका मृतांचा आकडा 14 वर पोहोचलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अत्यंत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अशामध्ये जर पाहिलं संपूर्ण पेट्रोल पंप जो आहे तो आपण नासधूस झालेला पाहू शकतो, उद्ध्वस्त झालेला पाहू शकतो आणि अशामध्ये सर्वसामान्यांना आपला या दुर्दैवी ह्याच्यात जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे. अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सध्या सुरू असलेले देखील पाहायला मिळतात या सगळ्या घटनेवरून. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आणखी काही बोर्ड जे आहेत ते देखील असे मोठे जाहिरातीचे बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या देखील चौकशीचे आदेश जे आहेत ते देण्यात आल्याचं सध्या समजतंय आणि याच जागेवरून ही जागा रेल्वेची आहे का, पालिकेची आहे का, कोणी दिली, या आता अनेक सगळ्यांचं प्रश्न आहेत खरं तर, ज्याची उत्तरं मुंबईकरांना हवी आहेत आणि ती उत्तरं मिळतात का हे बघायचं आहे. ती उत्तरं शोधावी लागतील. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान दुर्घटनेमधील जखमींवरती मुंबईतील राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. राजावाडी रुग्णालयाबाहेर आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. चेतन, सध्या काय कळतंय रुग्णालय प्रशासनाकडनं? किती जखमींवरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत? त्यांच्या प्रकृतीबाबतची काय माहिती समोर येते? चेतन, काल जी दुर्घटना झाली होती घाटकोपर छेडानगर इथे, या दुर्घटनेनंतर खरं तर मुंबईत एक शांततेचं असं वातावरण आहे. कारण ही दुर्घटना एवढी मोठी होती की या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला. अवकाळी पाऊस आणि वादळी तडाखा यामुळे जी होल्डिंग्स पडली आहेत, अनधिकृत असलेली ही होल्डिंग आहे, ही जी पेट्रोल पंपवर पडली आहे, त्या पेट्रोल पंपवर काही कर्मचारी देखील काम करत होते. त्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कौन आपलं कौन होतं त्या पंपावर? वो सर मेरा बुआ का लड़का था, तो उधर वर्किंग में था, मतलब सेकंड शिफ्ट में आया था काम पे, तो ऐसा हादसा हो गया. तो हम लोग मतलब रात को तो निकल नहीं पाया. सुबह में मॉर्निंग में लगभग 4 बजे उसको बॉडी मिला, तो डेड बॉडी मिला. क्या परिस्थिति थी वहाँ की, कैसे हालात थे? जो होल्डिंग गिरा था वो उनके ऊपर गिरा था क्या? हाँ, बोर्डिंग तो उनके ऊपर ही गिरा था और 4 व्हीलर इतना ज़्यादा दब गया था कि उसको मतलब आदमी लोग को निकालने में बहुत सब असमर्थ थे. उधर बहुत लोग सब लगे हुए थे निकालने के लिए. तो बॉडी निकालने के बाद 70-80 बॉडी निकालने के बाद भी कुछ लोग मतलब टूट फूट के भी निकले और कुछ बॉडी अभी अंदर भी है, निकल नहीं पाए. वो लोग लगे हुए हैं और लोग भी अंदर फंसे हुए हैं. अभी फंसे हुए हैं. लगभग 50 आदमी तो फंसे हुए रहेंगे. होर्डिंग था ना, उसका फाउंडेशन वगैरह सब जो था ना, वो 100 फुट लंबा, मतलब होर्डिंग की वजह से खाली सिर्फ 5 ही फुट उसका फाउंडेशन था. फाउंडेशन कमी था, उसे इंजीनियर ने कैसा पास किया क्या मालूम. तो ये सब देखने के बाद ऐसा कमी महसूस हुआ कि सब
काम बराबर हुआ नहीं था, इसके लिए वो गिर गया। नक्कीच आपण पाहिलं असेल तर मृतांचे नातेवाईक देखील आता राजावाडी रुग्णालय येथे दाखल झाले आहेत आणि या रुग्णालयातून देखील त्यांचा देखील हाच आरोप आहे, जी अनधिकृत होल्डिंग लावण्यात आली होती ही होल्डिंग्स म्हणजे चा जो बेस आहे, जो फाउंडेशन आहे हा 5 फुटापर्यंतच होता आणि 100 फूट उंच अशी ही होल्डिंग लावण्यात आली होती। त्यामुळे एकंदरीत ज्या होल्डिंग्सवर म्हणजे ही जी पडलेली होल्डिंग्स आहे ज्याच्यामुळे दुर्घटना झाली याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी नातेवाईकांची मागणी आता आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर चेतन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या प्रकरणानंतर आता अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा सुद्धा प्रामुख्याने चर्चेत आलेला आहे।